तुकाराम महाराज म्हणतात, लहान मोठा ही भीड न ठेवता योग्य तो विचार मांडणं. आणि खरं आहे, काही ठिकाणी मी असं ऐकलं होतं एका महापुरुषाच्या मुखातून की 3 माणसांनी योग्य तेच मार्गदर्शन करावं, लोकांना रुचेल असं सांगण्यापेक्षा सत्य ते सांगा. कोणी सांगावं? डॉक्टरांनी सत्य तेच सांगावं. सचिवांनी परिस्थिती सत्य आहे, संस्था डबघाईला चालली का कशी आहे, सचिवांनी सचिवांनी सत्य बोलावं, डॉक्टरांनी सत्य बोलावं आणि संतांनी सत्य बोलावं. विठाला या तिघांच्याही सत्य बोलण्याचा तात्पुरता परिणाम थोडासा वाईट आपल्याला वाटू शकतो. तुका म्हणे लासू पासू देऊ डाव, सुखाचा उपाय आहे, परंतु त्याचे परिणाम मात्र आपल्याला चांगले अनुभवायला मिळतात. आपल्याला लहानपणीची गोष्ट माहिती आहे की एका गुन्हेगारानं खूप मोठी चोरी केली आणि म्हणून त्याला मोठी शिक्षाही झाली आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीशाने विचारलं, शेवटची इच्छा काय? म्हटलं, आईला भेटायचं. आणि मग आईला भेटायला गेला. बहुतेकांना वाटलं हा आईच्या पाया पडेल, आईच्या गळ्यात पडेल, अमुक करेल. पण तो जसा गेला, आईच्या जवळ गेला, जोरानं त्याला आईचा कान चावला. तो डसला आईला. पण कसा तरी पोलिसांनी त्याला ओढला आणि त्याला 2 फटके दिले. अरे आई आहे तुझी, जन्मठेप झाली तुला, आणि आता जन्मठेपेला जाता आता सुद्धा तो आईला त्रास देतोय, तू कान चावतोय. त्यानं सांगितलं, लहानपणी मी कोणाचं खोडरबर चोरून आणायचो, कोणाचा पेन चोरून आणायचो, कोणाची वही चोरून आणायचो, तर कधी कधी कीर्तनातली चप्पल सुद्धा चोरून आणायचो, असं तो म्हणाला. इथे तसं कोणी नाही. पण हे सगळं करताना या माझ्या आईनं मला हे चुकीचं आहे हे कधी सांगितलंच नाही. जर तिनं त्याच वेळी हे पाप आहे, हे चुकीचं आहे सांगितलं असतं तर माझी पाप करण्याची प्रवृत्ती वाढली नसती आणि आज मी मोठा गुन्हेगार झाला नसतो. म्हणून ज्यांच्यावर सत्य बोलण्याची जबाबदारी आहे त्यांना ते बोलावं लागेल. आणि सत्य या गोष्टीचा स्वीकार करणारी समाजात अनेक माणसं असतात. सगळेच काही असत्याच्या मार्गाने जात नाही, चुकीच्या मार्गाने जात नाही. आणि ते काम तुकाराम महाराजांसारखे संत प्रभावीपणे करत होते. म्हणून तो सत्य अंश आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे, ते सत्य विचार आपल्यापर्यंत पोहोचले. अन्यथा फक्त लोकांना बरं वाटेल एवढंच बोलायचं, लोकांनी कौतुक आपलं करावं, आपण लोकांचं कौतुक करावं, एवढ्यातच जर तो परमार्थ सीमित राहिला असता तर तो परमार्थ आमच्यापर्यंत पोहोचला नसता. म्हणून नाही याचा अर्थ समाजाला विनाकारण त्रास देणं असा त्याचा अर्थ होत नाही. पण योग्य त्या गोष्टी योग्य वेळी त्याचं प्रबोधन करणं आणि हे समजावून सांगत असताना संत हे मातृहृदयानं सांगतात. यामध्ये कोणताही आकस नाही, कोणता द्वेष नाही, समाजाच्या अकल्याणाची भावना नाही. रागावले तरी समाजाच्या कल्याणाची भावना आणि प्रेमानं बोलले तरी समाजाच्या कल्याणाची भावना. महाराज म्हणतात, क्षोभानी कृपा मातेची समान. मातेचं प्रेम काय आणि मातेचं रागावणं काय, दोन्हीचा अर्थ एकच होतो. आमचे गुरु महाराज नेहमी सांगायचे, एक आई आपल्या लहान मुलाला ओरडली, हे कार्ट्या उन्हात खेळू नको, सावलीत मर. वाक्य काय वापरलं? उन्हात खेळू नको, सावलीत मर. आता या वाक्याचा तंतोतंत अर्थ शोधणारा एक विद्वान तिथे होता, आमच्यासारखा कीर्तनकार. तो पुढे गेला आणि तो म्हणाला, आई साहेब तुम्ही आता काय म्हणाला? हे कार्ट्या उन्हात खेळू नको, सावलीत मर. आम्हाला अर्थ सांगण्याची नेहमीची सवय आहे आणि म्हणून तो सांगू लागला, आई साहेब तुमचं वाक्य चुकले नाही. तुम्ही म्हणताय की उन्हात खेळू नको, सावलीत मर. उन्हात मरू नये म्हणून तुम्ही त्याला सावलीत ये म्हणता आणि सावलीत येऊन पुन्हा मरच म्हणता, तर मग उन्हातच मेलेलं काय वाईट? त्यानं तिथे प्रक्रिया मांडली कीर्तनकाराला. आई साहेबांनी सांगितलं, कीर्तनकार महाराज नेवाशाहून आलात तुम्ही, मी तुमचा आदर करते, पण या वाक्याचा अर्थ तुम्हाला कीर्तनकार होऊन 100 जन्म घातले तरी कळायचा नाही, त्याला आई व्हावं लागेल. या मर शब्दाचा अर्थ आईच्या काय होतो? डिक्शनरी जरी आम्हाला सांगत असली की मर शब्दाचा अर्थ डाय होतो, मरण असाच होतो, तरी त्या आईच्या भाषेत त्या मर शब्दाचा अर्थही जग होतो. पण हा मोठा सुंदर अर्थ समजायला आईचंच अंतकरण लागतं. तसं महात्म्यांचे शब्द हे आमच्या कल्याणाचे शब्द असतात. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व महात्म्यांमध्ये कधी कधी फार परखड बोलणारे संत.
पण या समाजाचा आत्यंतिक कळवळा अंतःकरणामध्ये वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाव विठोबाचे. या समाजात भक्ती वाढावी, धर्म वाढावा, कुळाचार वाढावा, सदाचार वाढावा, प्रत्येक कुटुंब सुखी व्हावं, प्रत्येक माणूस हा आनंदी असावा. आणि या भावनेनं त्यांचं हे मार्गदर्शन. तेव्हा अशाच पद्धतीच्या धर्माचं पालन जर आपल्या प्रत्येकाकडनं घडलं तर आपल्यालाही आपलं जीवन सुखी समृद्ध आनंदमय आणि भक्तिमय घालवता येईल. ते जीवन सुखी आनंदी आणि भक्तिमय घालवण्यासाठी तुकोबाराय माऊलींसारख्या संतांचे विचार आपल्या सोबत असावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजांचा आचार आणि त्या राजांचं राज्यकारभार तो कसा होता हाही विचार आपल्या समोर जर राहिला तर आपल्याला जीवन जगण्यासाठी ते दीपस्तंभ ठरतील आणि त्या आधारानं जीवन जगणं आपल्याला एक योग्य होईल. म्हणूनच आपल्याला प्रतिवर्षी जयंती साजरी करावी लागते. तैसे हरपले आपण ते पाहावे, तै संता ते पाहता दिवसावे. मोठ्या माणसाकडे पाहून आपल्याला आपल्यातलं कर्तव्य शोधावं लागतं की आम्ही काय केलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांची जयंती पुण्यतिथी ही आपल्याला मदत करते. तेव्हा आज छत्रपती शिवरायांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी वंदन करतो. संत सद्गुरूंनाही वंदन करतो. मुरंबीकर, सर्व ग्रामस्थ, सर्व वडीलधारी मंडळी, तरुण बांधव, मोठ्या संख्येनं जमलेल्या माता भगिनी, मुरंबी आणि या पंचक्रोशीतून बाहेरून आलेली सर्व पाहुणे, अतिथी मंडळी, आज आवर्जून आमची काही स्नेही मंडळी, या परिसरातील गुरुबंधू मंडळी हजर झाली. आमचे विजयराव साठे असतील, संजय महाराज साठे, दत्तू भाऊ गुंजाव आणि इतर सर्व मंडळी, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आज आमचे सन्मित्र किशोर महाराज खरात हेही आवर्जून इथपर्यंत आले. मोठे सुंदर कीर्तनकार आहे नव्या पिढीतील. मला असं वाटतं की नव्या पिढीनं चांगली मंडळी आपल्याकडे पुष्कळ त्यांचे आदर्श घ्यावे की जे उत्तम प्रकारे कीर्तन करणारे आहेत. त्यांचा आदर्श घ्यायला हरकत नाही. संदीपान महाराजांसारख्या आदर्श आपल्या समोर आहे, राऊत महाराजांसारख्याचा आदर्श आहे, फुले महाराजांसारख्याचा आदर्श आहे. हल्ली नवीन पोरं आम्ही पाहतो कीर्तन सांगताना ते भलताच आदर्श घेतात. ते एक छोटंसं पोरगं आणि ते विचित्रच काहीतरी गोष्टी सांगत होतं, विचित्र बोलत होतं बाल कीर्तनकार म्हणून. मला मोठं वाईट वाटलं की अरे एखादा माणूस विचित्र बोलतो म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्याचा आदर्श घेणं म्हणजे संप्रदायाला मातीत घालणं आहे. किशोर महाराज खरातांसारखी जी तरुण पिढीतील आमची अत्यंत चांगली मंडळी आहे. अगदी 15 दिवसापूर्वी आमच्या संस्थानावर त्यांचं कीर्तन झालं आणि ऐकून कानाला तृप्तता, मनाला शांतता मिळाली. इतका आनंद स्वतःला मलाही मिळाला. तेव्हा अशाच पद्धतीनं चांगल्या विचारांचं जागरण आपण करूया आणि आपल्या वाडवडील संतांनी आपल्याला तितका परमार्थ नाही शक्य होणार, मला माहिती आहे. आपण सामान्य आहोत, आपण साधू नाही, आपण संत नाही, आपण कोणी महात्मा नाही, पण आपण एक साधक म्हणून, एक सेवक म्हणून त्या महात्म्यांच्या विचारांचा मागोवा घेत चालण्याचा प्रयास करूया. छत्रपती शिवरायांचा मागोवा घेण्याचा प्रयास करूया. याच संकल्पासह आजच्या सेवेला पूर्ण करा. विठ्ठल जय